नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 9वी गणित भाग 2 चं 5वं प्रकरण, ज्याचं नाव आहे चौकोन। आणि या चौकोन या प्रकरणातला सराव संच 5.3 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.1, 2 वर चर्चा केले। अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओज तुम्ही बघू शकताय। तर चला आज बघूयात 5.3। तर सराव संच 5.3 समजून घेण्याच्या अगोदर चौकोनाचे हे 3 प्रकार समजून घेणं गरजेचं आहे। आयत, बघा आयताचे काही गुणधर्म आहे। आयताचा जर विचार केला तर ज्या चौकोनाचे सगळे कोन काटकोन असतात किंवा ज्या समांतरभुज चौकोनाचे सगळे कोन 90 मापाचे असतात त्या समांतरभुज चौकोनाला आपण आयत म्हणतो। अशी पण समांतरभुज चौकोनाची व्याख्या आपण करू शकतो। ओके, याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, या आयताचे सगळे कोन 90 मापाचे, समोरासमोरील बाजू एकरूप असतात। ओके, आणि त्याचबरोबर आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे दोन एकरूप भागामध्ये रूपांतर करतात परस्परांच्या। ओके, अशी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची। आता त्याच्यानंतर समभुज चौकोन, बघा ज्या समांतरभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्याला आपण समभुज चौकोन म्हणतो। समजा PQRS हा समभुज चौकोन आहे, तर त्या समभुज चौकोनाची वैशिष्ट्ये काय? समभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात, बरोबर। त्याच्यानंतर समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। कोन P जर का 120 असेल तर R पण 120, कोन Q 60 असेल तर S पण 60। त्याचबरोबर हे लगतच्या बाजू आहेत त्यांची बेरीज 180 अंश असते, ते पूरक असतात। लगतचे जे कोन आहेत एकमेकांचे पूरक कोन असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते। याचा अर्थ कोन Q अधिक R बरोबर 180 अंश, लक्षात घ्या। म्हणजे जसं इथं कोन P बरोबर कोन R सम्मुख कोन एकरूप असतात, कोन Q अधिक कोन R बरोबर 180 यांची बेरीज 180 अंश असेल लगतच्या कोनांची। आणि कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतात, कर्ण एकमेकांना लंब असतात आणि त्याचबरोबर ते कर्ण एकमेकांना दुभागतात सुद्धा, हे लक्षात घ्या। हे झालं समभुज चौकोनाचे काही गुणधर्म। चौरस कशाला म्हणतात? ज्या समभुज चौकोनाचे सगळे कोन काटकोन असतात, सगळे कोन 90 मापाचे असतात त्याला आपण चौरस म्हणतो। बघा PQRS या चौरसाला बघा जे गुणधर्म समभुज चौकोनाचे ते सगळे गुणधर्म चौरसाचे आहेत। ओके, आणि त्याच्यामध्ये चौरसाचा एक गुणधर्म ऍड करायचा जास्त, तो म्हणजे काय? सगळे कोन काटकोन असतात। चौरसाचे सगळे कोन काटकोन असतात आणि त्याचबरोबर सगळ्या बाजू एकरूप असतात, सगळे कोन एकरूप, सगळ्या बाजू एकरूप, आणि त्याचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, लंब असतात आणि दुभाजक असतात। आणि त्याचबरोबर चौरसाचे कर्ण कोनांचे सुद्धा दुभाजक असतात, या कोनांचे सुद्धा दुभाजक असतात, हे लक्षात घ्या। कोनांचे सुद्धा दुभाजक असतात, एवढं समजून घ्या। आणि त्याचबरोबर आयताचे कर्ण सुद्धा या कोनाचे दुभाजक असतात त्यांच्या। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे सगळे गुणधर्म या चौकोनांचे समजून घेता येतील। आता याच्यानंतर मग आपण आता हा सराव संच जो आहे त्याच्यातली गणित आपण बघू। यातलं पहिलं गणित आपल्या समोर आहे की चौकोन ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात। बघा आता माझ्याकडे चौकोन ABCD हा एक आयत आहे, चौकोन ABCD हा आयत आहे, त्याचे कर्ण एकमेकांना, हा एक कर्ण आहे आणि हा दुसरा कर्ण आहे, हे दोन्ही कर्ण एकमेकांना O बिंदू मध्ये छेदतात। आता AC बरोबर 8 आहे, तर मला BO विचारले, BO किती? आता आयताचे कर्ण एकरूप असतात, सगळे कोन 90 मापाचे असतात आणि आयताचे कर्ण जे आहेत ते एकरूप असतात, एवढी गोष्ट लक्षात घ्या। आयताचे कर्ण एकरूप असतात। इथं बघा लिहा वाटलं असतं चौकोन ABCD हा आयत आहे, आयत आहे। ओके, आणि आयताचे कर्ण एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात, कर्ण एकरूप असतात, एकरूप असतात, हे आपल्याला माहिती आहे, एकरूप असतात, बरोबर। म्हणून आपण म्हणू शकतो की कर्ण AC बरोबर BD, म्हणून कर्ण BD बरोबर AC बरोबर 8 सेमी, बरोबर। आणि त्याचबरोबर आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात, हे पण बघा। आयताचे कर्ण आपण म्हणू शकतो कर्ण परस्परांना दुभागतात, परस्परांना दुभागतात, ओके, परस्परांना दुभागतात म्हणजे दुभागतात। मग जर मला आता काय करायचं, मला BO काढायचंय, मग BO आणि OD एकरूप असणार आहे,
बीओ आणि ओडी दोघेच पण बीडीच्या निम्मे असणार आहे. मग आपण इथं लिहू शकतो की बीओ बरोबर 1/2 गुणिले बीडी. बीडी किती आहे बाबा? बीडी आपल्याकडे 8 सेमी आहे. बीडी आणि एसी 8 सेमी आहे. मग 1/2 गुणिले 8. बीओ बरोबर 1/2 गुणिले 8 आणि म्हणून बीओ आपल्याकडे किती आलं? बीओ बरोबर 8च्या निम्मे किती झाले? 4. 2 आणि 8ला भाग लावला 4 आलं. 4 सेमी. तर अशा प्रकारे मी बीओ काढू शकतो 4 सेमी. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा, पुढचा एक आपल्याकडे प्रश्न आहे. बीओ आला. पुढचा प्रश्न काय? कोण सीएडी, सी ए आणि डी या कोणाचं माप 35 अंश असेल. ओके, या कोणाचं माप जर का 35 अंश असेल तर कोण एसीबीचं माप काढायचं? कोण ए, सी आणि बी. बघा या कोणाचं माप मला काढायचं. या कोणाचं माप सुद्धा काय असणार आहे? 35 अंश. कारण बघा या चौकोनाच्या दोन्ही समोरासमोरील बाजू समांतर असतात, एकरूप पण असतात आणि समांतर पण असतात, बरोबर. आणि ही जर का छेदिका पकडली एसी तर इथं झेड मधला एक कोण तयार होतोय, व्युत्क्रम कोण तयार होतात, बरोबर. आता याच्यामध्ये आपण लिहू शकतो की बाबा एडी समांतर बीसी, बरोबर. आयताच्या सम्मुख बाजू, आयत हा समांतरभुज चौकोन असतो आणि या समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, बरोबर. आणि म्हणून आणि एसी छेदिका असताना, असताना एसी जर छेदिका असेल तर कोण डीसीए, बरं का. डीसीए म्हणजे सीएडी. कोण सीएडी बरोबर कोण एसीबी, बरोबर. एसीबी हे कुठले कोण आहेत? व्युत्क्रम कोण आहेत, एकमेकांचे व्युत्क्रम कोण. इथं लिहा बाबा, हे बाबा एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत. ओके, व्युत्क्रम कोण आहेत. आता परंतु आपल्याला कोण सीएडी बरोबर दिले 35 अंश, बरोबर. म्हणून आपल्याकडे कोण एसीबी बरोबर पण किती असणार आहे? 35 अंश असणार आहे. तर अशा प्रकारे आपण एसीबीचं माप 35 अंश काढू शकतो. ठीक आहे. मगाशी मी चुकून बोललो होतो की हा कोण दुभाजक असतो, तर हा कोण दुभाजक नसतात. कर्ण हे आयताचे कर्ण कोण दुभाजक नसतात, तर चौरसाचे कर्ण हे कोण दुभाजक असतात, एवढं लक्षात घ्या. पुढचा मुद्दा बघा. पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय? चौकोन PQRS या समभुज चौकोनात, आता माझ्याकडे एक चौकोन आहे असा PQRS. या समभुज चौकोनामध्ये PQRS, समजा इथं P आहे, इथं Q आहे, इथं R आहे आणि इथं S आहे. त्याच्यामध्ये QPS या कोणाचं माप 75 अंश आहे. तर मला कुठल्या कोणाचं माप काढायचं? PQR या कोणाचं एक माप काढायचं आणि SRQ या कोणाचं एक माप काढायचं. या दोन कोणांचे माप काढायचं. आता लक्षात घ्या की समभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात. पहिला त्याचा गुणधर्म सगळ्या बाजू एकरूप असतात आणि समोरासमोरील कोण पण एकरूप असतात. हे समोरासमोरील कोण एकरूप असतात. P 75 तर R पण 75 आणि लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता बघा याच्यामध्ये कोण SPQ किंवा त्याचं नाव QPS आहे, QPS एकरूप कोण SRQ, बरं. SRQ पण माप आपल्याला काढायचं. SRQ हे काय बाबा? सम्मुख कोण आहेत, सम्मुख कोण, बरोबर. सम्मुख कोण कसे असतात? समभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. परंतु आपण इथं लिहायचं, परंतु कोण QPS बरोबर आपल्याला दिलेलं आहे 75 अंश, म्हणून कोण SRQ बरोबर सुद्धा किती आलं? 75 अंश. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा, साधा सरळ एकदम सोपा प्रश्न. SRQ बरोबर 75 झालं. याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा QPS अधिक PQR या दोघांची बेरीज 180 अंश असणार आहे. बघा कोण QPS अधिक कोण PQR बरोबर 180, कारण हे लगतचे कोण आहेत आणि लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून P अधिक Q 180. इथं लिहा लगतचे कोण, लगतचे कोण. समभुज चौकोनाचे लगतचे कोण एकमेकांचे पूरक असतात. QPS किती आहे? QPS चं माप 75 आहे. मग इथं लिहायचं बाबा 75 अंश अधिक कोण PQR बरोबर 180 अंश. कोण PQR आपल्या जाग्यावर 180 अंश आपल्या जाग्यावर, हे 75 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 75 करून टाका. मग आपल्याकडे कोण PQR बरोबर 180 मधून 75 गेले 105 अंश राहिले. सॉरी, हा बरोबर 105 अंश राहिले.
अशा प्रकारे या कोनाचं माप झालं 105 अंश. सोपं आहे. तर हा प्रश्न खूप सोपा होता, पटकन झाला. आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. बघा प्रश्न क्रमांक तिसरा. यात काय दिले, चौकोन आय जे के एल. बघा चौकोन आय जे के एल, चौकोन कुठला बाबा, आय जे के एल आहे. अशा प्रकारे चौरस, चौरस हा चौरस आहे आय जे के एल. बघा इथं आय आहे, इथं जे आहे, इथं के आहे आणि इथं एल आहे. चौरसाचे कर्ण, चौरसाचे सगळे कोण काटकोन असतात, सगळ्या बाजू एकरूप असतात आणि हे कर्ण जे आहेत चौरसाचे एकमेकांना एम बिंदूमध्ये छेदतात. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे इथे सगळीकडे हे 90-90 मापाचे कोण तयार होतात या ठिकाणी, एवढं आपण समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आता मला काय करायचं या ठिकाणी, इथं पहिलं लिहू आपण की बाबा चौकोन आय जे के एल हा काय बाबा एक चौरस आहे. हा चौरस आहे, या ठिकाणी आपण लिहू हा चौरस आहे. आणि चौरसाचे सगळे कोण काटकोन असतात, सगळ्या बाजू एकरूप असतात, हे आपल्याला माहिती आहे. आता मला काय विचारलंय की मला कुठल्या कोणांची मापे काढायची, आय एम जे हा कोण, याचं माप. आता हा कोण 90 मापाचा असणार आहे. बघा इथं लिहायचं चौरसाचे कर्ण, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, लंब दुभाजक असतात, दुभाजक असतात. ओके, लंब दुभाजक असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बाबा आय के लंब जे एल, म्हणून आय के लंब जे एल. ओके, मग इथे लंब झाला म्हणजे आय एम जे हा कोण किती मापाचा झाला, 90 मापाचा. म्हणून कोण आय एम जे बरोबर 90 अंश मापाचा झाला. या कोणाचं माप आपण या ठिकाणी लिहायचं 90 अंश. बरोबर, आय एम जे बरोबर 90 अंश झालं. आता पुढे बघा, पुढचा मुद्दा काय, कोण आय जे के, जे आय के, जे आय आणि के. बघा जे आय के म्हणजे हा जो कोण आहे, या कोणाचं माप काढायचंय. त्याचबरोबर एल जे के, एल इथं आहे, जे इथं आहे, के, या कोणाचं पण माप काढायचं. बघा चौरसाचे कर्ण एक गुणधर्म आहे. चौरसाचे कर्ण मी मगाशी सांगितला, चौरसाचे कर्ण परस्परांचे चौरसाचे कर्ण कोण दुभाजक असतात. बरोबर, चौरसाचे कर्ण कोण दुभाजक असतात. कोण सम्मुख कोण दुभागतात असं म्हणू, सम्मुख कोण दुभागतात, दुभागतात हा एक गुणधर्म आहे. सम्मुख कोण दुभागतात म्हणजे हा जो आय कोण आहे त्याचे हे दोन एकरूप भाग होतात आणि आपल्याला माहिती आहे कोण आयचं माप 90 अंश असतं. बघा कोण, म्हणून कोण जे आय के या कोणाचं माप बघा जे आय के, जे आय के जर आपण व्यवस्थित काढू, जे आय के बाबा हा लाल रंगाचा जो तुम्हाला कोण दिसतोय, याचं माप या मोठ्या कोणाच्या मापाच्या निम्म असणार आहे आयच्या. कोण जे आय के याचं माप काय असणार आहे, 1/2 गुणिले कोण आय, मोठा आय, त्याला फक्त आय म्हणा किंवा जे आय एल म्हणा, जे आय एल म्हणा. ठीक आहे, आता 1/2 गुणिले जे आय एल चं माप असणार आहे 90 अंश, कारण चौरसाच्या प्रत्येक कोणाचं माप 90 अंश असतं. 2 आणि 90 ला भाग लावला 45 अंश, म्हणजे मला जे आय के चं माप 45 अंश आहे. त्याचप्रमाणे कोण एल जे के, एल जे के चं माप काय असणार आहे, एल जे के, एल जे के म्हणजे कुठला कोण बाबा, एल इथे, एल कुठं, एल हा जे आणि के, या कोणाचं माप ह्या जे या कोणाच्या मापाच्या निम्म असणार आहे. बरोबर 1/2 गुणिले कोण जे, या जे चं माप काय, आय जे के. ओके, आय जे के, आय जे के, आय जे के च्या निम्म असणार आहे. 1/2 गुणिले आय जे के चं माप काय, आय जे के चं माप 90 अंश असणार आहे. मग इथं लिहायचं 90 अंश, 2 आणि 90 ला भाग लावला 45 अंश आलं. तर अशा प्रकारे या कोणांची माप आपण काढू शकतो. तिसरा झाला, आता चौथा पाचवा असे 2 प्रश्न आपण या ठिकाणी बघून घेऊयात. ठीक आहे, चला तर बघा पुढचा प्रश्न चौथा. एका समभुज चौरसाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 20 आणि 21 सेमी आहे. बघा माझ्याकडे समभुज चौकोन आहे अशा प्रकारे, बरं का. या समभुज चौकोनाचे 2 कर्ण आहे, हा एक कर्ण आहे आणि हा दुसरा कर्ण आहे. बघा समजा ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे आणि हे 2 कर्ण एकमेकांना समजा ओ या बिंदूमध्ये छेदतात
आणि चौरसाचे समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतात. नाही सॉरी, एकमेकांचे लंब दुभाजक असतात, बरोबर. हे दोघे जण एकरूप झाले आणि हे दोघे जण एकरूप झाले. या ठिकाणी मला काय दिलंय, कर्णाची लांबी अनुक्रमे 20 आहे. समजा AC बरोबर 20 आहे, बरोबर. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे, आपण म्हणू समभुज चौकोन आहे. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, कर्ण AC बरोबर समजा 20 सेमी आणि दुसरा जो कर्ण आहे कर्ण BD बरोबर 21 सेमी. चला 21 सेमी आहे असं समजा आपण समजून घेऊ. आता कर्ण परस्परांना दुभागतात, लंब दुभाजक असतात. इथं लिहायचं समभुज चौकोनाचे कर्ण, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हे इथं लिहून टाका, लंब दुभाजक असतात, असतात. मग लंब दुभाजक जर असतील तर मग आपण म्हणू शकतो, म्हणून आपल्याला AO किती मिळेल. AO बघा, AC जर का मी म्हटलं 20 तर AO 10 आणि OC 10, एवढं लक्षात ठेवा. AO 10 आणि OC 10 असं आपण या ठिकाणी लिहू. AO बाबा तुमच्याकडे 10 असेल आणि OC 10 असेल. आणि जर का तुमच्याकडे BD जर का 21 असेल तर 21 च्या निम्मे 10.5, हे किती असणार 10.5. इथं लिहा वाटलं असं 10.5 आणि हे पण 10.5, बरोबर. एवढं लक्षात घ्या. आता एक काम करू, हे लिहून टाकू की बाबा AO बरोबर 1/2 गुणिले AC बरोबर 1/2 गुणिले 10, म्हणून AO बरोबर 5 सेंटीमीटर. चला AO बरोबर 5 सेंटीमीटर आलं. AO 5 आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय सांगितलंय, चौकोनाची बाजू काढायची. बाजू म्हणजे मला AB काढायची, बरोबर. AB काढायचे, BC काढायचे, CD काढायचे, AD काढायचे आणि परिमिती काढायचे. AO बरोबर 5 आले. त्याचप्रमाणे BO बरोबर 10.5. तसेच BO बरोबर तुमच्याकडे किती आला 10.5 सॉरी ऍक्च्युली 10 आहे. AC आपल्याकडे 20 आहे, जरा गडबडीत मी इथं 10 लिहिलं, 20 आहे आणि 20 च्या निम्मे या ठिकाणी येतील आपल्याकडे 10, बरोबर. ही जी आपल्याकडे AO जी आहे AO आपल्याकडे येतील 10. AO 10, AO बरोबर 10, AO बरोबर 10 सेंटीमीटर. मी चुकून 5 लिहिलं तर AO 10 पाहिजे, 20 च्या निम्मे 10. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडं त्याचप्रमाणे बघा AO 10 आहे, त्याचप्रमाणे BO 10.5, BO बरोबर 10.5 सेंटीमीटर झालं. BO 10.5 आले. आता कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणून कोण AOB बरोबर 90 अंश. कोण AOB बरोबर 90 अंश. येथे कोण AOB बरोबर 90 अंश, कारण आपण इथं लिहिले कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. इथं लंब असणार म्हणजे तो 90 मापाचा कोण झाला. म्हणून त्रिकोण AOB मध्ये, म्हणून काटकोन त्रिकोण AOB मध्ये, या AOB मध्ये काय येणार, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. इथं तुमचा AB हा कर्ण होणार आहे, 90 कोणासमोरची बाजू. मग इथं लिहायचं AB चा वर्ग बरोबर AO वर्ग अधिक BO चा वर्ग, AO चा वर्ग अधिक BO चा वर्ग. AO चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग अधिक 10.5 चा वर्ग. 10 चा वर्ग किती 100 अधिक 10.5 चा वर्ग किती बघा, म्हणजे 105 चा वर्ग. 105 चा वर्ग करताना 5 चा वर्ग येतो 25. 10 नंतर येणारी संख्या 11. 10 गुणिले 11 किती झाले बाबा 110 झाले. 10 गुणिले 11 110. 2 घरं सोडून पॉईंट म्हणजे काय झालं बाबा 110.25. आता 100 आणि 110 किती झाले 210. 210.25 210.25. आता अशा प्रकारे माझ्याकडे किती आलं 210.25. हे काय झालं बाबा मला वर्ग मिळाला. कोणाचा AB चा जो काही वर्ग आहे तो आपल्याला मिळालेला आहे. AB चा वर्ग 210.25. आता याचं वर्गमूळ काय, याचं वर्गमूळ जर तुम्ही काढलं तर ते तुमच्याकडे येईल 14.5 सेंटीमीटर. याचं वर्गमूळ जर काढलं तर ते येईल 14.5 सेंटीमीटर. त्यामुळे आपण म्हणू शकतो की समभुज चौकोनाची बाजू, समभुज चौकोनाची बाजू जी आहे, बाजू आपल्याला किती मिळाली 10.5
सॉरी 14.5 सेमी ही झाली समभुज चौकोनाची बाजू. आता मला काढायचे परिमिती. कुठल्याही चौकोनाची परिमिती म्हणजे त्या चौकोनाच्या 4 बाजूंची बेरीज. याच्या चारही बाजू सारख्या असतात म्हणून याची त्याचबरोबर चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू येते. मग 4 गुणिले बाजू किती 14.5. 14 चौक 56, 57 आणि 58 सेमी येईल. तुम्ही हा गुणाकार करून बघा. 14.5 गुणिले 4 हा गुणाकार करा, तुमच्याकडे उत्तर येईल 58. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. जरा मी बाजूला झालोय तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घ्या. यानंतर एक शेवटचा महत्वाचा आणि सोपा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. ओके, चला शेवटचा प्रश्न, आखरी सवाल. खालील विधाने सत्य आहे की असत्य ते आपल्याला ठरवायचंय. बघा, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो हे असत्य आहे. कारण काय लिहायचं बघा, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो. याचं कारण असं असत्य आहे. कारण का समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांचे दुभाजक असतात आणि समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतात. एवढं लक्षात घ्या, हा एक फरक आहे यांच्यामध्ये. किंवा असं लिहू शकता समांतरभुज चौकोनाची समोरासमोरील बाजू एकरूप असते आणि समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू एकरूप असते म्हणून हे असत्य आहे. पुढचं, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. हे चूक आहे का बरोबर आहे? हे पण चूक आहे. कारण काय माहितीये का, समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात आणि आयताचे सगळे कोन एकरूप असतात, काटकोन असतात. त्याच्यामुळे प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो हे बरोबर आहे. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो कारण आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, समांतर असतात. त्याचप्रमाणे समभुज चौकोनाच्या पण समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर असतात. प्रत्येक चौरस हा आयत असतो, बरोबर आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतो कारण चौरसाचे सगळे कोन काटकोन असतात, आयताचे पण सगळे कोन काटकोन असतात. चौरसाच्या सगळ्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, आयताच्या पण समोरासमोरील बाजू एकरूप असतात. पण जर असं असतं आयत हा चौरस असतो तर ते चूक असतं. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो हे सुद्धा सत्य आहे. कारण चौरसाच्या पण सगळ्या बाजू एकरूप असतात, समभुज चौकोनाच्या पण सगळ्या बाजू एकरूप असतात. हा, ओके. त्याच्यानंतर प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो हे चूक आहे. समांतरभुज चौकोनाचे सगळे कोन समोरासमोरील कोन एकरूप असतात आणि आयताचे सगळे कोन काटकोन असतात आणि एकरूप असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ती कारणं लिहिता येतील. तर अशा प्रकारे मित्रांनो हा सराव संच 5.3 झालेला आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.